काल हा क्वेश्चन पाहिला होता. 3 blocks A, B and C of mass 4 kg, 2 kg and 1 kg respectively are in contact on a frictionless surface. 3 blocks आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तर इथे जो फोर्स लागतोय तो कितीचा आहे? 14 न्यूटनचा आहे. इज अप्लाइड ऑन द 4 kg बॉक्स. हा जो 4 kg बॉक्स आहे याच्यावर 14 न्यूटनचा फोर्स लागतोय. तर ए आणि बी मधला कॉन्टॅक्ट फोर्स काढायचा होता. काय काढायचा होता? ए आणि बी मधला कॉन्टॅक्ट फोर्स. प्रत्येकाच्या फ्री बॉडी डायग्राम काढून घेणं. इथून सुरुवात, बरोबर. इकडून 14 न्यूटनचा फोर्स आहे. ठीक आहे. ए साठी जर फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे तर काय येते? 14 न्यूटनचा फोर्स येतो आणि ए आणि बी मधला जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे त्याची काय होणार? ऍक्शन आणि रिॲक्शन, नॉर्मल फोर्स. ठीक आहे. ऍक्शन आणि रिॲक्शन विच इज नॉर्मल फोर्स. इथे याच्यावर काय लागणार आहे? या बाजूने नॉर्मल फोर्स लागणार आहे. मग याचा जो नेट फोर्स असेल तो नेट फोर्स काय लिहू शकता? 14 - n इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. कोणासाठी? ए बॉडीसाठी. ठीक आहे. तसंच जर बी बॉडीसाठी लिहायचं झालं तर नॉर्मल फोर्स कोणाचा आहे? एचा आहे आणि इकडून कोणाचा आहे? सीचा आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी जर इक्वेशन लिहाल n - n1 इज इक्वल टू काय येईल? m2a मास इंटू ॲक्सेलरेशन फॉर बॉडी बी. हे समजते का? समजते का? आणि सी बॉडीसाठी काय येईल? इकडे n1 असेल, इकडे दुसरा कोणता फोर्स नाही. ठीक आहे. मग n1 असेल तर n1 इज इक्वल टू काय येईल? m3a. ठीक आहे. फक्त व्हॅल्यूज पुट करायचं. 14 - n इज इक्वल टू मास दिलेलं आहे तुम्हाला. मास किती दिलेलं आहे? 4 दिलेलं आहे. ॲक्सेलरेशन आहे का? नाहीये. ॲक्सेलरेशन कसं फाइंड कराल? ॲक्सेलरेशन इज एफ नेट अपॉन टोटल मास. ठीक आहे. एफ किती आहे? 14. टोटल मास किती आहे? 4 + 1 + 2 म्हणजेच 7. म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन याच्यात पुट करा. मग काय येईल ते? 14 - n इज इक्वल टू 4 × 8. n इज इक्वल टू काय येईल मग? 14 - 8 विच इज किती? 6. n इज इक्वल टू 6 आला. n इज इक्वल टू याच्यात पुट करा. हाच कॉन्टॅक्ट फोर्स तुम्हाला फाइंड करायचा होता ए आणि बी मधला. ए आणि बी मधला किती येतो? n तर फाइंड केला. जर बी आणि सी मधला विचारला तर बी आणि सी मधला काय होईल? हा n याच्यात पुट करा. मग 6 - n1 इज इक्वल टू m2चा मास काय आहे? 2. ॲक्सेलरेशन काय? 2. ठीक आहे. मग n1 इज इक्वल टू काय येईल? 2 to the 4 आणि 4 इकडे जाईल. 6 - 4 किती झाला? 2 न्यूटन. n1 याच्यापासून पण येतो. पहा येतोय का? n1 इज इक्वल टू m3 काय आहे? 1. ॲक्सेलरेशन काय? 2. किती आला? 2 न्यूटन. आलं का? n1च्या व्हॅल्यूज सारख्या आले. समजलंय का? समजलंय. तर या काय? बॉडीज इन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज. समजलंय का? नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय? फाइंड ॲक्सेलरेशन ऑफ बोथ ब्लॉक्स अँड टेन्शन इन द स्ट्रीम. तर ब्लॉक्स आहेत, यांचं ॲक्सेलरेशन फाइंड करायचं. आता ज्यावेळी सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असेल, सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असल्यानंतर काय होतं? 2 मासेस इक्वल असतील. इथे सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये पाहिजे म्हटल्यानंतर काय पाहिजे? हे दोन्ही मासेस इक्वल पाहिजे. बट आता या केसमध्ये काय की तुमचा m2 जो मास आहे तो का ग्रेटर आहे m1 पेक्षा. ठीक आहे. m2 मास ग्रेटर आहे m1 पेक्षा. तर याचं ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? ॲक्सेलरेशन. ठीक आहे. बोथ ब्लॉक्स अँड टेन्शन इन द स्ट्रीम. कराल का? ट्राय कराल? करा बरं. बंद.